वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। हमने जो है शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट को लेकर अपने ऑफलाइन वीडियोस जो है अपलोड करना शुरू कर दिए दोस्तों। अभी भी जो है एग्ज़ाम में 67 दिन का वक्त बाकी है दोस्तों। जी हाँ, 67 डेज आर टू लेफ्ट टू एग्ज़ाम महाटेट एग्ज़ाम। तो दोस्तों आज के इस वीडियो में हम देखेंगे एसएसटी मतलब समाजशास्त्र। तो देखिए, अगर आप भाषा 1 हिंदी लेते हैं, भाषा 2 मराठी लेते हैं, तो आपको पूरा का पूरा पेपर जो है दोस्तों वो मराठी भाषा में देखने के लिए मिलेगा। कोई दिक्कत नहीं, आपको मराठी में ही सारे के सारे प्रश्न मिलेंगे। अगर आप भाषा 1 हिंदी लेते हैं, भाषा 2 इंग्लिश लेते हैं, तब भी आपको पेपर क्या है मराठी और हिंदी में ही देखने के लिए मिलेगा दोस्तों। तो आप इंग्लिश मीडियम से संबंध रखते हैं, आप मराठी मीडियम से संबंध रखते हैं, तो आप भाषा 1 क्या है हिंदी ले सकते हैं। चलिए वीडियो में आगे बढ़ते हैं। वीडियो में आगे बढ़ने से पहले चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोज़ के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। दोस्तों अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल को ज्वाइन कर लेना है, जहाँ से आपको तमाम अपडेट वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगी। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो सिंपली ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चॅनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं। तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1। भाषा मराठी असणार आहे। जरी आपला हिंदी मीडियम आहे तरी आपली भाषा जी असणार आहे मराठी असणार आहे। म्हणजे मॅथमॅटिक्स, EVS, SST हे सगळे प्रश्न जे आहेत ते मराठीमध्ये विचारले जातात। इवन बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रसुद्धा। तर हे बघा प्रश्न क्रमांक 1। प्रीवियस इयर क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत आहोत। 2024च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की मुघलकालीन चित्रकलेचा उगम डॅश डॅश चित्रकलेतून झाला। 4 ऑप्शन दिलेले आहे, इराणी, ग्रीक, रोमन आणि युरोपीय। तर हे बघा मित्रांनो, मुघलकालीन चित्रकलेचा जे उगम झालेला आहे ते इराणी चित्रकलेतून झालेला आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयाचे प्रीवियस इयर क्वेश्चन मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। प्रश्न क्रमांक 2। आता हे बघा प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे की पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर हे बघा 4 जोडी या ठिकाणी दिलेल्या आहे। जेम्स वेट स्टीम इंजिन हे बरोबर असणार आहे। चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी काय मित्रांनो ओळखायची आहे। एडमंड कार्टराइट यंत्रमाग हे सुद्धा बरोबर आहे। सॅम्युअल कॉम्प्टन मूल हे सुद्धा काय आहे बरोबर असणार आहे। परंतु जॉन के स्पिननिर्ग जेनी हे काय असणार आहे आपला या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। हे बघा प्रश्न क्रमांक 3। आता प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे की तुम्ही प्रश्न पाहू शकतात, कामगार नेते व्ही सुबैया डॅश डॅश या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, डच, पोर्तुगीज, फ्रेंच किंवा ब्रिटिश। तर हे बघा कामगार नेते जे होते व्ही सुबैया हे जे असणार आहे ते फ्रेंच सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते। म्हणजे ऑप्शन क्रमांक सी काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो, समाजशास्त्रामध्ये इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाचे प्रश्न विचारले जातात। नागरिकशास्त्र सुद्धा त्यात ॲड केला जातो आणि अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। 2013 ते 2024 पर्यंत एक सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे मित्रांनो आणि सगळे आपण प्रश्न डेली पाहणार आहोत। बहिर्जी नाईक हेर खात्याचे प्रमुख आहे। तर हे बघा प्रश्न कसा आहे, हे प्रश्न असा आहे की बहिर्जी नाईक हे जे आहे ते हेर खात्याचे प्रमुख आहे। तर प्रतापराव गुजर हे कशाचे प्रमुख आहे किंवा अधिकारी आहे 4 पैकी, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा आरमाराचे प्रमुख अधिकारी, घोडदळाचे सर नौबत, स्वराज्याचे अमात्य किंवा स्वराज्याचे न्यायाधीश। तर हे बघा ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की बहिर्जी नायक हे हेर खात्याचे प्रमुख होते, तसेच प्रतापराव गुजर हे जे होते घोडदळाचे सरनौबत होते। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। जशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की हडप्पा ही संस्कृती जी होती ती रावी नदीच्या काठी होती किंवा रावी नदीच्या जवळ होती, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तशाच प्रकारे हुलास, आता हुलाससाठी काय योग्य पर्याय आहे, गंगा, यमुना, सतलज किंवा चिनाब। तर हे बघा 2024च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता पेपर 2 मध्ये आणि योग्य उत्तर असणार आहे हुलास म्हणजे यमुना। ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6।
प्रश्न क्रमांक 6, हा प्रश्न थोडा सोपा प्रश्न होता. हे बघा, प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना डॅश डॅश या देशात करण्यात आली. 4 ऑप्शन दिलेले आहेत, चीन, थायलंड, म्यानमार किंवा कंबोडिया. तर हे बघा, इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या राज्याची जी स्थापना करण्यात आली ते कंबोडिया या देशात करण्यात आली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न सुद्धा म्हणजे अतिशय सोपा प्रश्न होता. मराठी भाषेत सुद्धा हा प्रश्न 1-2 वेळा विचारला गेलेला आहे आणि समाजशास्त्रामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता की लीळाचरित्र हा ग्रंथ डॅश डॅश यांनी संपादित केला. अतिशय सोपा प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे, चक्रधर स्वामी, माइनभट, महदंबा किंवा केशोबास. तर हे बघा, लीळाचरित्र हा ग्रंथ जे आहे ते माइनभट्ट यांनी संपादित केला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा प्रश्न 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता की आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली. लक्षात ठेवा मित्रांनो, आझाद हिंद सेनेची स्थापना जी आहे ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेली नाही. याचे जे उत्तर असणार आहे रासबिहारी बोस. रासबिहारी बोस आपला योग्य उत्तर असणार आहे. बरेचसे विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी जी परीक्षा दिली होती त्या ठिकाणी आपलं जे उत्तर त्यांनी दिला होता ते नेताजी सुभाषचंद्र बोस असा दिला होता, परंतु याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो रासबिहारी बोस आहे. कारण आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा प्रश्न मागच्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता की हे बघा, फ्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उदौल्ला याचा पराभव झाला, कारण याचे कारण काय आहे. आता आपल्याला योग्य कारण या ठिकाणी काय मित्रांनो पाहायचं आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे, मीर जाफर यांच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात उतरले. ऑप्शन क्रमांक 2, मीर कासिम यांनी इंग्रजीच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. ऑप्शन क्रमांक 3, रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केलेली मुत्सद्देगिरी किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगालच्या सुब्यात दिवाणी अधिकार मिळाले. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केलेली मुत्सद्देगिरी. हा प्रश्न मित्रांनो बॅक टू बॅक 2021मध्ये 2024मध्ये 2 वेळा विचारला गेलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की विटाळ विध्वसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन डॅश डॅश यांनी केले असा प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, गोपाळ बाबा वलगंकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शिवराम जानबा कांबळे किंवा आप्पासाहेब पटवर्धन. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, गोपाळ बाबा वलंगकर आपला काय असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज़ वीडियोला लाइक करा. तुम्ही जर आमच्या चैनल नवीन असाल तर प्लीज़ चैनल सब्सक्राइब करा. दोस्तों हमने हिंदी मीडियम को लेकर 10 क्वेश्चन सेट बनाए हैं. पेपर 1 के लिए 10 क्वेश्चन सेट बनाए, पेपर 2 के लिए दोस्तों, जहाँ से आपको हिंदी की बेहतरीन इंतज़ाम जो है देखने के लिए मिलेगा. अगर आप हिंदी मीडियम से एग्ज़ाम दे रहे हो या आप मराठी से भी दे रहे हो दोस्तों तो आपने पहली भाषा हिंदी लेनी है, या आप इंग्लिश से भी दे रहे हो तो आपने पहली भाषा हिंदी लेनी है. आपका पासिंग का चांसेस बढ़ेगा. मैं आपको बता रहा हूँ पिछले साल के एग्ज़ाम का अनुभव और हमारा रिजल्ट, ये दोनों चीज़ें, क्योंकि हिंदी में आप 30 में से 25 मार्क ले सकते हैं दोस्तों. क्वेश्चन सेट खरीदने के लिए आपको क्या है, हमसे कॉन्टैक्ट करना होगा. वीडियो को प्लीज़ लाइक कीजिए. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे की पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. हे बघा मित्रांनो 3 जोडी या ठिकाणी बरोबर असणार आहे आणि 1 जोडी जी आहे ते चुकीची इथे दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. तर हे बघा मिझोरम लालडेंगा हा बरोबर आहे. नागालँड अंगामी झापू फिजो हा सुद्धा बरोबर आहे. आसाम प्रफुल्ल कुमार महंतो हे सुद्धा काय आहे बरोबर आहे. परंतु चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय आहे आपली चुकीची जोडी असणार आहे. अरुणाचल प्रदेश म्हणजे संत हरचरण सिंग लोंगोवाले हे काय असणार आहे मित्रांनो चुकीची जोडी या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 इथे दिलेला आहे की शत्रूचे रानगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र कोणते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, नाग, पृथ्वी, अग्नी किंवा आकाश. तर हे बघा शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र म्हणजे कोणते तर नाग असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 इथे दिलेला आहे की पुढीलपैकी कोणता कार्यक्रम 7व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे.
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, ऑप्शन क्रमांक 3 सेलम पोलाद प्रकल्प किंवा 10 लक्ष विहिरीची योजना। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। हे सगळे प्रश्न जे आहेत ते मागच्या वर्षी म्हणजे 2024च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे मित्रांनो। 2024 ते 2013 पर्यंत, म्हणजे आपण यानंतर 2021, त्यानंतर 2019, 2018, 2017 अशा प्रकारे आपण काय मित्रांनो सर्वप्रथम आपण म्हणजे प्रिव्हियस इयर एक टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्ये आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही? अतिशय सोपा प्रश्न आहे। तर हे बघा, शास्त्रसूत्र पद्धती हे बरोबर आहे। मानव केंद्रित प्रश्न हे सुद्धा बरोबर आहे। विश्वासार्ह पुराव्यांचे आधार हे सुद्धा काय आहे बरोबर आहे। परंतु मानवी कृतीच्या संबंध देवी घटनांशी जोडण्याचे प्रयत्न हे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे। म्हणजे आपले काय आहे बरोबर उत्तर असणार आहे समाविष्ट नाही। तर ऑप्शन क्रमांक 2 जे असणार आहे ते समाविष्ट नाही असणार आहे। म्हणजे बरोबर उत्तर आपला ऑप्शन क्रमांक 2। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की भारतातील हरित क्रांती मुख्यतः कोणत्या पिकाशी संबंधित आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे। हरित क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर गहू या पिकाशी संबंधित आहे। थोडक्यात आपण स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी पाहून घेणार आहोत मित्रांनो। 1960च्या दशकात भारतात अन्नधान्याची कमतरता भासत होती। त्या काळात उच्च उत्पादनक्षम बियाणे, रासायनिक खतांचा वापर व सिंचनाच्या सुविधा वाढवल्या गेल्या। याला हरित क्रांती असे म्हणतात। हरित क्रांतीचा सर्वात मोठा परिणाम गव्हाच्या उत्पादनावर झाला। अशा प्रकारे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। अतिशय इम्पॉर्टंट 15 प्रश्न आज आपण पाहिले आहे मित्रांनो। जवळपास 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ जे आहे ते परीक्षेला बाकी आहे। दररोज 15-15, 20-20 क्वेश्चन तुम्ही करत राहा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला म्हणजे परीक्षा सोपी जाईल आणि परीक्षेला विचारलेले प्रश्न अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो। प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये म्हणजे जवळपास 8 ते 10 प्रश्न रिपीट होतात प्रत्येक वर्षी TETच्या परीक्षेमध्ये। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्न